मागील वर्षी 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3चे लँडर आणि रोव्हर चंद्रावर यशस्वीपणे उतरवण्यात आले. याची दखल घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला. या निमित्ताने लोणावळ्यातील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल व कल्पना चावला स्पेस अकॅडमी येथे चंद्रलोक या खगोल शास्त्रविषयक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात आपल्याला काय काय पाहायला मिळेल याविषयी ऐकून घेऊया कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे डॉक्टर संजय पुजारी यांच्याकडून. ही आमची लहान मुलं उद्या भारत मातेसाठी नक्की कार्य करतील असा आम्हाला विश्वास वाटतो आणि त्या विश्वासाने प्रेरित होऊन आजचा उपक्रम इथे केलेला आहे. जवळजवळ 1000 मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चांद्रयान-3ची प्रतिकृती बनवलेली आहे. त्याचबरोबर इथं आपण या ठिकाणी उभं आहोत. ही चंद्रलोक प्रदर्शन आहे. या चंद्रलोक प्रदर्शनमध्ये 200हून अधिक फोटोज आहेत, फ्लेक्स नाहीत. या फोटोमध्ये चंद्रभूमी, चंद्रावर आतापर्यंत कोणी कोणी गेलेला आहे, चंद्र कसा आहे, चंद्र पृथ्वीपासून किती दूर आहे, चंद्रावर अक्षांश रेखांश कसे आहेत, चंद्रावर टेकड्या किती आहेत, चंद्रावर डोंगर किती आहेत, चंद्रावर दऱ्या किती आहेत हे पाहायला मिळेल. मोठं चंद्राचं एक स्वरूप बघायला मिळेल. त्याचबरोबर चंद्रभूमी बघायला मिळेल. चंद्रावर उतरलेलं प्रज्ञान हा रोव्हर बघायला मिळेल आणि विक्रम हे चांद्रयान-3 देखील बघायला मिळेल. इथे तुम्हाला बघायला मिळेल आर्यभट्ट, भास्कराचार्य यांनी खगोल याविषयी काय काही काम केलेलं आहे ते देखील बघायला मिळेल. त्याचबरोबर विविध जगातील शास्त्रज्ञांनी काम काय केलं आहे, अवकाश संशोधनासाठी ज्या इक्विपमेंट वापरतात त्याचे फोटो बघायला मिळतील, सूर्यमंडल बघायला मिळेल. हे सगळं लोणावळा आणि लोणावळा परिसरातील त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सर्व विज्ञानप्रेमींसाठी खुलं करण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारची फी इथे घेतली जाणार नाही. तरी सर्व नागरिकांनी, शिक्षकांनी, शाळांनी इथे यावे. ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा 2ऱ्या मजल्यावर चंद्रलोक प्रदर्शन 10 दिवस ठेवण्यात येणार आहे. आपण या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी संस्थेच्या वतीनं सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.